brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, राजकीय नेते, अधिकाऱ्यांचं भविष्य सांगणारा, मोठ्या नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत पोहोच असलेला अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टन याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये त्याला अटक करण्यात आल्यानंतर रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर अशा मोठ्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत. नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कोण आहे हा अशोक खरात आणि व्हायरल होणाऱ्या या फोटोंमागचं मोठं चित्र काय सांगतं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली अशोक खरात या भोंदूबाबाने तिचा विश्वास संपादित केला. त्या महिलेला त्याने ऑफिसमध्ये बोलावलं, गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर अत्याचार केला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आता खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान पोलिसांना खरात याच्या ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स या कार्यालयाबद्दल धक्कादायक माहिती मिळाली. खरात याने आपल्या कार्यालयात छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. पोलिसांना त्याच्या एका पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले आहेत. यामध्ये नामांकित महिला, सेलिब्रिटींसंदर्भात काही व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. महिलांना भुरळ पाडून, भविष्याची भीती दाखवून किंवा इतर आमिष दाखवून तो त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा संशय आता व्यक्त होतोय. कॅप्टन खरात याचे धागेदोरे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांशी जोडलेले आहेत. जप्त केलेल्या व्हिडिओमध्ये कोणाकोणाचे चेहरे आहेत याचा तपास नाशिक क्राईम ब्रांच करत आहे. यामुळे अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात उडी घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच अशोक खरात याचे राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्यासोबत उठबस असल्याचंही समोर आलंय. सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. धक्कादायक म्हणजे या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एकनाथ शिंदेंसोबत दीपक केसरकर, विखे पाटीलही दिसत आहेत. आता पोलीस तपासात आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा, दुसरीकडे देवस्थानच्या विश्वस्त असणाऱ्या रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय. अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टन याचं बॅकग्राऊंड काय, तर खरात हा मूळचा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचं सांगतो. शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे पूर्ण केलेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केल्याचं मानलं जातं. निवृत्तीनंतर त्याने कॉस्मॉलॉजी या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं. अंकशास्त्रज्ञ म्हणून तो ओळखला जातो. त्याचे गुरु स्वर्गीय मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने शिक्षण घेतलं आणि प्रशिक्षणात सुवर्ण पदकही मिळवल्याचं बोललं जात आहे. एकीकडे दैवी शक्तीचा दावा, दुसरीकडे प्रभावशाली व्यक्तींशी संबंध आणि तिसरीकडे गंभीर गुन्ह्यांचे आरोप. या प्रकरणामुळे केवळ एका व्यक्तीवरचे आरोपच नाही, तर समाजात अजूनही असलेल्या अंधश्रद्धा, सत्तेचा प्रभाव आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या तपासातून आणखी काय समोर येतं आणि दोषींवर नक्की काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.